भारत अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. तब्बल 10 वर्षांनी होणाऱ्या या परिषदेचं यजमानपद पहिल्यांदाच भारताकडे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष गोमेज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद. सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी वाढवण्यावर आणि दृढ करण्यावर दर्शवली सहमती. भारतानं उपचारात्मक आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनापासून सुधारणा करत आता प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा दृष्टिकोन स्वीकारला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांचं प्रतिपादन. गुजरातमधल्या छारी धन आणि उत्तर प्रदेशातल्या पाटणा पक्षी अभयारण्याचा रामसर पाणथळांमध्ये समावेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन. पैशाची भीक मागण्याकरता जगभर फिरताना मान शर्मेनं खाली जात असल्याची खंत पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केली व्यक्त. नवी मुंबई तळोजा इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिज्ञ प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज मुंबईतल्या विधान भवनात बैठक. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय त्यांच्याच पक्षानं घेतला पाहिजे. शरद पवार. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये चीनची एस इहांग आणि बेल्जियमची ई मेर्टेन्स ही जोडी विजयी, तर पुरुष दुहेरीत अमेरिकेचे हॅरिसन आणि ब्रिटनचे स्कुप्स्की ही जोडी अजिंक्य. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि अखेरचा सामना आज तिरुवनंतपुरम इथं होणार. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो.